हे एक देश आहे जिथे मृत्यूदंड देताना आरोपीच्या डोक्यावर किंवा पाठीवर गोळी मारून ठार केलं जातं. त्या देशाचं नाव आहे यमन. इथे भारताची एक परिचारिका, नर्स, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे. या शिक्षेला यमनचे राष्ट्राध्यक्ष रशद मोहम्मद अल अलिमी यांनी मंजुरी दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या नर्सच्या मदतीसाठी काय आश्वासन दिलं आहे, हे जाणून घेऊया. भारतातून यमनमध्ये गेलेल्या नर्सला मृत्यूदंडाची शिक्षा का सुनावली गेली, याचा सविस्तर मागोवा घेऊ. ही गोष्ट सुरू होते केरळमधून. येथे पळक्कड जिल्ह्यात कोलन नावाचं एक ठिकाण आहे. इथे निशा प्रिया राहत होती. वर्ष 2008 मध्ये कुटुंबाला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ती यमनला गेली. बीबीसीच्या एका अहवालानुसार वर्ष 2011 मध्ये निशा परत भारतात आली व इथे टॉमी थॉमस नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. 2012 मध्ये हे कुटुंब पुन्हा यमनला गेलं आणि त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर कुटुंबाचं आर्थिक गणित कोलमडलं, म्हणून टॉमी पुन्हा केरळला परतले. 2014 मध्ये निशाने यमनमध्ये एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु यमनच्या कायद्यांनुसार क्लिनिक सुरू करण्यासाठी एक स्थानिक भागीदार असणं आवश्यक होतं. त्यामुळे निशाने तलाल अब्दो मेहदी याच्यासोबत भागीदारीत क्लिनिक सुरू केलं. यासाठी निशा आणि तिच्या पतीने जवळपास 50 लाख रुपये उभे केले होते. काही काळात यमन गृहयुद्धाच्या आगीत सापडला. भारत सरकारने तिथल्या नागरिकांना परत आणलं, पण निशाने आपला गुंतवलेला पैसा बुडेल म्हणून परत न जाण्याचा निर्णय घेतला. तिचं क्लिनिक चांगलं सुरू होतं, पण काही काळानंतर निशा व मेहदी यांच्यात वाद निर्माण झाला. निशाचे पती टॉमी यांनी सांगितलं की मेहदीने तिचा पासपोर्ट काढून घेतला होता. जुलै 2017 मध्ये मेहदीचा मृतदेह टाकीमध्ये तुकड्यांमध्ये सापडला आणि निशावर आरोप ठेवला गेला की तिने इंजेक्शन देऊन मेहदीची हत्या केली. महिनाभरानंतर निशाला अटक करण्यात आली. 2020 मध्ये यमनच्या एका खालच्या न्यायालयाने निशाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, जी उच्च न्यायालयानेही कायम ठेवली. निशाची आई प्रेमा कुमारी, जी कोचीमध्ये राहते, तिने आपली मालमत्ता विकून मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. स्टार सेव्ह निमिष प्रिया फाउंडेशन स्टारने देखील तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. यमनच्या कायद्यानुसार दिला म्हणजेच ब्लड मनी देऊन पीडित कुटुंबाला माफ करण्यासाठी तयार केलं जाऊ शकतं. भारतीय दूतावासाने निशासाठी वकील दिला, ज्याने जवळपास मोठ्या रकमेची मागणी केली. सेव्ह निमिष प्रिया फाउंडेशनने काही पैसे जमवले, पण ही रक्कम अद्याप अपुरी आहे. 30 डिसेंबर 2024 रोजी निशाच्या मृत्यूदंडाच्या कागदपत्रांवर राष्ट्राध्यक्षांनी सही केली आणि 1 महिन्याच्या आत शिक्षा अंमलात आणली जाईल. यामुळे निशाचं कुटुंब भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे की सरकार या प्रकरणात शक्य तेवढी मदत करण्यास तयार आहे. आंतरराष्ट्रीय विषयांवरील तज्ज्ञांनी सांगितलं की सध्या एकच मार्ग आहे, ब्लड मनीद्वारे समझोता साधता येईल. परंतु यमनमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, कारण गृहयुद्ध, परदेशी हवाई हल्ले आणि बंबस्फोटांमुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तोडगा कसा निघेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. अधिक बातम्यांसाठी आमच्या सोबत राहा.